A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। शहरात मागील काही दिवसांपासून मुख्य बाजारपेठ व विविध चौकात चारचाकी, दुचाकी तसेच ऑटो चालक अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता। या संदर्भात वाहतूक शाखा व शहर पोलीस ठाण्याच्या वतीने बाजारपेठेत विशेष मोहीम राबवित वाहनधारकांना शिस्त लावली असून 73 वाहनावर कारवाई करत 61,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। शहरात दिवसेंदिवस वाहनाचे प्रमाण वाढत जात असून हिंगोली शहरातील बाजारपेठेत अस्ताव्यस्त वाहन लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन होतल्याने शहर वाहतूक शाखा हिंगोली व पोलीस स्टेशन हिंगोली शहर यांच्याकडून संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात आली। रोडवर लावलेल्या एकूण 73 वाहनांवर कारवाई करत एकूण 61,500 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे। तसेच इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, आखरे मेडिकलपर्यंतचा रस्ता मोकळा करण्यात आला आहे। तसेच सदर मोहिमेदरम्यान व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना वाहने पार्किंगमध्ये लावण्याबाबत सूचना देण्यात सांगितले। हिंगोली शहरातील बाजारपेठेत वाहनधारकांनी अस्ताव्यस्त वाहन लावू नये, शहरात दिलेल्या पार्किंगमध्येच वाहने लावण्यात यावी, इतर वाहनास अडथळा होणार नाही तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांनी केले असून रोडवर लावण्यात आलेल्या वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे। सदरची विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस निरीक्षक संदीप मोदे, पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन राठोड, नंदकिशोर महाजन, संभाजी मोरे, विलास सिंगारे, शशिकांत भिसे, श्रीकांत सरोदे, गजानन दांडेकर, मीरा सोनपावले तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार व होमगार्ड यांची हजेरी उपस्थित होती। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।